नमस्कार अमरावती। देशभर गाजत असलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणाचे पडसाद आता अमरावतीतही उमटू लागलेत। युवक काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली आहे। अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर युवक काँग्रेसच्या वतीने नीट पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात मोठ्या संख्येने युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या पोस्टरचे दहन करत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। भाजप सरकारमधील काही मंत्र्यांच्या जवळच्या लोकांकडून आर्थिक देवाणघेवाण करून पेपर लीक करण्यात आल्याचा गंभीर आरोपही युवक काँग्रेसकडून करण्यात आलाय। या प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केलाय। पेपर फुटी प्रकरणातील दोषींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा द्यावी अशी मागणीही युवक काँग्रेसने केली आहे। सरकार विरोधात घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे। आंदोलनादरम्यान परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, तर काही काळ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। नीट पेपर फुटी प्रकरणावरून आता राज्यभर राजकीय वातावरण तापताना दिसते आहे। विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न उपस्थित करत युवक काँग्रेसने सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। नीटच्या परीक्षा रद्द झालेल्या आहे, पेपर लीक झालेले आहे। ही एक खूप शर्मेची बाब आहे की मागील काही वर्षांमध्ये 3-4 वेळा पेपर लीक झालेले आहे। काही आपले जे कष्टकरी शेतकरी सामान्य कुटुंबातील काही विद्यार्थी जे आहे ते या स्पर्धा परीक्षा नीटच्या परीक्षेसाठी स्कॉलरशिपसाठी तयारी करतात आणि जेव्हा पेपर देण्याची वेळ येते ते फीस भरतात, त्यावेळेस अशा प्रकारे भाजप सरकारच्या काही मंत्र्यांच्या जवळचे लोक पैशाची आर्थिक देवाणघेवाण करून हे पेपर लीक करतात। यासाठी आज युवक काँग्रेसच्या वतीने धर्मेंद्र प्रधान जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहे त्यांचा निषेध म्हणून, भाजप सरकारचा निषेध म्हणून आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने तर एक निषेध केलेला आहे। येणाऱ्या काळात या विद्यार्थ्यांमध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे की आपण त्यांच्या गरीब परिवारातील, सामान्य परिवारातील, कुटुंबातील विद्यार्थी तयारी करतो, त्यासाठी त्यांना पैसे खर्च करावे लागतात आणि जेव्हा एक्झाम देण्याची वेळ येते त्यावेळेस अशा प्रकारे पेपर लीक होतात। यामुळं आज देशामध्ये एक अराजकता पसरलेली आहे। या शासनाने तात्काळ या पेपर लीक करणाऱ्या दोषी भाजपच्या जवळच्या अधिकारी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना जेलमध्ये टाकावं, एवढी आमची एक युवक काँग्रेसची मागणी आहे। आणि विद्यार्थ्यांना एक त्यांच्या मनामध्ये जे भीतीचं वातावरण आहे त्यासाठी त्यांनी चांगल्या प्रकारे या एक्झाम्स कशा होतील यासाठी त्यांनी प्रयत्न करावे, एवढी आमची एक अमरावती जिल्हा युवक काँग्रेसची मागणी आहे। सरकारचा विद्यार्थियों के सम्मान में युवक कांग्रेस मैदान में, विद्यार्थियों के सम्मान में युवक कांग्रेस मैदान में, मुलांच्या भविष्याची खेळणाऱ्या सरकारचा